नमस्कार. भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही अजून आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लोकांना वाटतं तूळ राशी फारच शांत आहे, पण खरं सत्य इथेच लपलेलं आहे. ही शांतता कमकुवतपणाची नाही तर खोल विचारांची खूण आहे. प्रत्येक बाजू मोजून पाहणारी ही राशी बोलण्याआधीच परिस्थिती वाचते. जेव्हा सगळे भावनेत वाहून जातात तेव्हा तूळ राशी स्थिर उभी राहते आणि ज्या क्षणी ती निर्णय घेते त्या क्षणी खेळ हळूच पण कायमचा बदलतो. ज्योतिष सांगतं तूळ राशीची खरी ताकद शब्दात नाही, समतोलात आहे. तूळ राशीची खरी ताकद त्यांच्या बोलण्यात नाही तर प्रत्येक परिस्थितीत योग्य समतोल साधण्यात आहे. ज्योतिषानुसार तूळ राशीचे लोक कुठल्याही गोंधळात शांत राहतात, कारण ते भावना आणि बुद्धी यांच्यात तोल सांभाळू शकतात. समोरची बाजू काय विचार करते, काय अनुभवते हे आधी समजून घेण्याची क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळी बनवते. हे लोक निर्णय उशिरा घेतात असे वाटते, पण प्रत्यक्षात ते प्रत्येक बाजूचा खोल विचार करत असतात. एकदा निर्णय झाला की तो फक्त स्वतःसाठी नसून सर्वांमध्ये समतोल राखणारा असतो. त्यामुळेच तूळ राशीचे लोक नातेसंबंध, मैत्री आणि कामाच्या ठिकाणी विश्वासार्ह ठरतात. तूळ राशीची शक्ती भांडणात, जिंकण्यात नाही, तर भांडण होऊच न देण्यात आहे. ते वातावरण शांत ठेवतात, तणाव कमी करतात आणि तुटत चाललेली नाती पुन्हा जोडण्याची ताकद ठेवतात. त्यांच्या उपस्थितीमुळे अनेक वेळा परिस्थिती आपोआप निवळते. ज्योतिष सांगते की तूळ राशीचा समतोल हा कमकुवतपणा नाही, तर एक सूक्ष्म पण प्रभावी शक्ती आहे. हीच शक्ती त्यांना लोकांच्या मनात स्थान मिळवून देते आणि योग्य वेळी योग्य बदल घडवून आणते. ते गोंगाट न करता, कोणतीही जाहिरात न करता शांतपणे इतिहास घडवतात. तूळ राशीचे लोक स्वभावतः सौंदर्य, नीती आणि न्याय यांना प्राधान्य देतात. त्यांची दृष्टी फक्त आजच्या क्षणापुरती मर्यादित नसते, तर पुढे होणाऱ्या परिणामांपर्यंत पोहोचलेली असते. म्हणूनच ते एखाद्या गोष्टीला लगेच होकार किंवा नकार देत नाहीत. वेळ घेतात, निरीक्षण करतात आणि मगच पाऊल टाकतात. या राशीची आणखी एक महत्त्वाची शक्ती म्हणजे लोकांमधील लपलेले सत्य ओळखण्याची क्षमता. कोण खरा आहे आणि कोण फक्त मुखवटा घालून आहे हे तूळ राशीचे लोक सहज ओळखतात, पण ते उघड करत नाहीत. योग्य वेळ येईपर्यंत शांत राहणे हेच त्यांचे शस्त्र असते. त्यामुळे अनेकदा लोक त्यांच्या शांततेचा चुकीचा अर्थ लावतात. तूळ राशीचे लोक स्वतःपेक्षा इतरांचा विचार आधी करतात, पण याचा अर्थ ते दुर्बल असतात असे नाही. गरज पडली तर ते कठोर निर्णय घेऊ शकतात आणि त्या निर्णयामागे ठामपणे उभे राहतात. एकदा समतोल बिघडला की तो पुन्हा निर्माण करण्यासाठी ते कोणतीही किंमत मोजायला तयार असतात. ज्योतिषानुसार तूळ राशीचे लोक जिथे जातात तिथे एक अदृश्य शिस्त निर्माण होते. त्यांचे विचार, वागणूक आणि निर्णय आजूबाजूच्या लोकांवर परिणाम करतात. मोठ्या गोंगाटाशिवाय कोणतीही आक्रमकता न दाखवता ते परिस्थितीला योग्य दिशेने वळवतात. हीच त्यांची खरी ताकद आहे, जी शब्दांपलीकडे जाऊन समतोलाच्या माध्यमातून कार्य करते. तूळ राशीचा प्रभाव हळूवार असतो, पण खोलवर परिणाम करणारा असतो. हे लोक स्वतःला केंद्रस्थानी ठेवत नाहीत, तरीही अनेक निर्णय त्यांच्या उपस्थितीत आपोआप योग्य दिशेने जातात. कारण ते परिस्थितीवर दबाव टाकत नाहीत, तर समोरच्या व्यक्तीला विचार करण्याची जागा देतात. हीच गोष्ट त्यांना नैसर्गिक मार्गदर्शक बनवते. या राशीचे लोक शब्द कमी वापरतात, पण वर्तनातून स्पष्ट संदेश देतात. त्यांची नजर शांत प्रतिक्रिया आणि वेळेवर घेतलेली भूमिका अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन जाते. त्यामुळेच त्यांचा सल्ला मागितला जातो. जरी त्यांनी स्वतः कधी पुढे येऊन मत मांडले नाही तरी तूळ राशीचे लोक संघर्ष टाळतात, कारण त्यांना संघर्षाची भीती नाही, तर त्यातून होणाऱ्या अनावश्यक हानीची जाणीव असते. योग्य क्षण ओळखून ते हस्तक्षेप करतात आणि तेव्हाच त्यांचा प्रभाव सर्वाधिक दिसून येतो. अशा वेळी त्यांचा निर्णय अंतिम ठरतो, कारण तो भावनेवर नव्हे तर समजुतीवर आधारित असतो. ज्योतिषानुसार तूळ राशीचे लोक आयुष्यात अनेक वेळा कठीण निवडीसमोर उभे राहतात. या निवडी त्यांना अधिक प्रगल्भ बनवतात. प्रत्येक अनुभवातून
ते समतोलाचा नवा अर्थ शिकतात आणि तोच अर्थ पुढे इतरांच्या आयुष्यात शांतता निर्माण करण्यासाठी वापरतात. त्यामुळेच त्यांची शक्ती कधीच थेट दिसत नाही, पण तिचा परिणाम दीर्घकाळ टिकून राहतो. तूळ राशीची एक वेगळीच ओळख म्हणजे परिस्थिती बदलण्याची त्यांची सूक्ष्म पद्धत. ते कोणाचाही अपमान न करता, कुणावरही दबाव न आणता गोष्टी योग्य मार्गावर आणतात. अनेकदा लोकांना कळतही नाही की परिस्थिती बदलली आहे, पण त्यामागे तूळ राशीच्या शांत कृती असतात. हे लोक स्वतःच्या भावनांवर चांगले नियंत्रण ठेवतात. आतून कितीही अस्वस्थता असली तरी ती बाहेरून दिसू देत नाहीत. त्यामुळे ते संकटांच्या वेळी आधारस्तंभ ठरतात. इतर लोक गोंधळलेले असताना तूळ राशीचे लोक स्पष्टता निर्माण करतात आणि त्यामुळेच त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. तूळ राशीचे लोक सत्य आणि सौम्यपणा यांचा समतोल साधतात. ते कधीही कटू सत्य थेट फेकून देत नाहीत, तर योग्य शब्द, योग्य वेळ आणि योग्य पद्धत निवडतात. त्यामुळे समोरचा दुखावला जात नाही आणि सत्यही लपून राहत नाही. ही कला फार कमी लोकांकडे असते. ज्योतिष सांगते की तूळ राशीचे लोक आयुष्यात जेव्हा स्वतःसाठी उभे राहायला शिकतात, तेव्हा त्यांची शक्ती अधिक स्पष्ट दिसू लागते. तेव्हा ते केवळ समतोल राखणारे राहत नाहीत, तर स्वतःच्या मूल्यांसाठी ठाम उभे राहणारे व्यक्तिमत्व बनतात. हीच अवस्था त्यांच्या आयुष्यातील सर्वात प्रभावी टप्पा ठरते, जिथे शांततेसोबत आत्मसन्मानही निर्माण होतो. तूळ राशीच्या लोकांना वेळेचे खरे मोल कळते. ते घाईत कोणताही निष्कर्ष काढत नाहीत, कारण प्रत्येक गोष्ट योग्य क्षणी घडावी यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. म्हणूनच अनेकदा ते मागे राहिलेले दिसतात, पण प्रत्यक्षात ते योग्य संधीची वाट पाहत असतात. संधी मिळताच ते शांतपणे पण अचूक पाऊल टाकतात. या राशीचा आणखी एक गुण म्हणजे परिस्थिती वाचण्याची त्यांची तीव्र क्षमता. कोणत्या वेळी पुढे जायचे आणि कोणत्या वेळी थांबायचे हे त्यांना आतूनच कळते. हे कोणत्याही शिकवणीने आलेले नसते, तर अनुभवातून तयार झालेले भान असते. त्यामुळेच त्यांचे निर्णय दीर्घकाळ परिणामकारक ठरतात. तूळ राशीचे लोक स्वतःचा फायदा आणि इतरांचे हित यामध्ये नेहमीच समतोल ठेवतात. ते स्वार्थी नसतात, पण स्वतःला विसरूनही जात नाहीत. आयुष्यात हा समतोल साधताना ते अनेक चढ-उतार पाहतात आणि हाच प्रवास त्यांना अधिक सखोल बनवतो. त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये खोली आणि परिपक्वता दिसून येते. ज्योतिषानुसार तूळ राशीची खरी ताकद हळूहळू उलगडत जाते. वय वाढत जाईल तशी त्यांची समज अधिक स्पष्ट होत जाते आणि त्यांचा प्रभाव अधिक जाणू लागतो. सुरुवातीला दुर्लक्षित होणारी ही शक्ती पुढे आयुष्यात स्थैर्य, मान-सन्मान आणि लोकांचा विश्वास मिळवून देते. ते कधीही गोंगाट करून आपली ओळख निर्माण करत नाहीत, पण त्यांच्या उपस्थितीशिवाय अनेक गोष्टी अपूर्ण वाटू लागतात. तूळ राशीच्या लोकांचे आयुष्य अनेकदा इतरांसाठी मार्ग मोकळा करताना जातं. ते स्वतः प्रकाश होताच येत नाहीत, पण इतरांना पुढे जाण्यासाठी योग्य दिशा देतात. त्यामुळेच अनेक यशस्वी लोकांच्या आयुष्यात कुठेतरी एक तूळ राशीचा शांत आधार दिसून येतो, जरी तो उघडपणे मान्य केला गेला नाही तरी. हे लोक केवळ बाह्य समतोलावर भर देत नाहीत, तर अंतर्गत शांतीलाही तितकंच महत्त्व देतात. स्वतःच्या मनात अस्वस्थता वाढली की ते आधी स्वतःला सावरतात आणि मगच इतरांशी संवाद साधतात. त्यामुळे त्यांच्या शब्दांमध्ये आक्रमकता नसते आणि त्यांच्या कृतीमध्ये घाई नसते. हा आत्मनियंत्रणाचा गुण त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतो. तूळ राशीचे लोक सौंदर्याची जाण ठेवतात, पण ते फक्त दिसण्यापुरते मर्यादित नसते. त्यांना विचारांची, नात्यांची आणि वागणुकीची सुंदरता महत्त्वाची वाटते. त्यामुळे ते तुटक, विस्कळीत किंवा अन्यायकारक गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. जिथे सुसंवाद आणि सुसंस्कृती असते, तिथेच ते फुलतात. ज्योतिषानुसार तूळ राशीचा प्रवास हा सतत शिकण्याचा असतो. प्रत्येक अनुभवातून ते समतोलाचा नवा पैलू ओळखतात. आयुष्यातील अपयश, विलंब किंवा गैरसमज हे त्यांच्यासाठी थांबे असतात, अडथळे नाहीत. या थांब्यामुळेच त्यांची समज अधिक खोल होते आणि पुढे ते अधिक स्थिर, अधिक समजूतदार निर्णय घेऊ शकतात. म्हणूनच तूळ राशीची शक्ती एका क्षणात चमकत नाही, ती वेळेसोबत परिपक्व होत जाते.
आणि शेवटी एक शांत पण अढळ प्रभाव म्हणून उभी राहते. तूळ राशीचे लोक अनेकदा स्वतःला सिद्ध करण्याच्या शर्यतीत सहभागी होत नाहीत. त्यांना कोणावरही छाप पाडण्याची घाई नसते, कारण त्यांचा विश्वास परिणामांवर असतो, प्रदर्शनावर नाही. त्यामुळेच त्यांचे काम, निर्णय आणि नातेसंबंध हळूहळू पण खोलवर परिणाम घडवतात. लोकांना जेव्हा खरा स्थैर्याचा आधार हवा असतो, तेव्हा नकळत त्यांची पावले तूळ राशीकडे वळतात. या राशीचा आणखी एक सूक्ष्म गुण म्हणजे ऐकण्याची क्षमता. ते फक्त शब्द ऐकत नाही, तर त्या शब्दांमागची भावना, भीती आणि अपेक्षा समजून घेतात. त्यामुळे समोरचा व्यक्ती स्वतःला समजून घेतले गेले आहे असे अनुभवतो. ही जाणीवच अनेक ताणलेल्या परिस्थितीत निवळायला कारणीभूत ठरते आणि तूळ राशीचे लोक विश्वासाचे केंद्र बनतात. तूळ राशीचे लोक आयुष्यातील अन्याय शांतपणे सहन करत नाहीत, पण ते त्याविरुद्ध आरडाओरडाही करत नाहीत. ते योग्य मार्ग शोधतात, योग्य वेळेची वाट पाहतात आणि मग ठामपणे उभे राहतात. त्या क्षणी त्यांची भूमिका स्पष्ट, निसंशय आणि प्रभावी असते. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला विरोध करणे कठीण जाते, कारण त्यामागे समज, तर्क आणि नीती यांचा आधार असतो. ज्योतिष सांगते की तूळ राशीचा खरा प्रभाव शेवटी समाजात दिसून येतो. ते कुटुंब, काम, मैत्री किंवा जबाबदाऱ्या अशा प्रत्येक पातळीवर संतुलन निर्माण करतात. त्यांच्या उपस्थितीमुळे गोंधळाला दिशा मिळते आणि विस्कळीत गोष्टी एकत्र येतात. कोणताही गाजावाजा न करता, कोणतीही स्पर्धा न करता ते शांतपणे व्यवस्था उभी करतात. हीच ती ताकद आहे जी दिसत नाही, पण तिच्याशिवाय अनेक गोष्टी चालूच शकत नाही. तूळ राशीचे लोक आयुष्यातील प्रत्येक गोष्ट काळ्या पांढऱ्या चौकटीत पाहत नाहीत. त्यांना मधला मार्ग दिसतो, जो अनेकांना दिसत नाही. त्यामुळे ते टोकाची भूमिका घेत नाहीत, पण याचा अर्थ ते संभ्रमात असतात असा होत नाही. उलट त्यांनी निवडलेला मार्ग अधिक टिकाऊ आणि दीर्घकालीन परिणाम देणारा असतो. या राशीचे लोक स्वतःची मूल्ये बाहेर मांडण्यासाठी आवाज चढवत नाहीत. त्यांच्या वागण्यातूनच त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यामुळेच त्यांना शब्दांची फार गरज पडत नाही. जे लोक त्यांच्या जवळ असतात त्यांना हळूहळू जाणवतं की या शांत व्यक्तीभोवती एक वेगळाच विश्वासाचं वर्तुळ तयार होतं. तूळ राशीचे लोक इतरांच्या चुका पटकन माफ करतात, पण त्या विसरत नाहीत. ही विस्मरणाची नाही, तर शहाणपणाची आठवण असते. त्यामुळे ते पुढच्या वेळी अधिक सजग राहतात आणि स्वतःला अनावश्यक वेदनांपासून वाचवतात. हा गुण त्यांना भावनिकदृष्ट्या मजबूत बनवतो, जरी ते बाहेरून सौम्य वाटत असले तरी. ज्योतिषानुसार तूळ राशीची खरी ताकद आयुष्यात हळूहळू स्वतःशी प्रामाणिक होत जाण्यात आहे. एकदा का त्यांनी स्वतःच्या गरजा, सीमा आणि मूल्ये स्पष्ट केली की ते इतरांसाठी अधिक उपयुक्त ठरतात. तेव्हा त्यांचा समतोल केवळ परिस्थितीपुरता राहत नाही, तर त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा पाया बनतो. आणि हाच पाया त्यांना आयुष्यात शांततेसोबत स्थिर यशही देऊन जातो. तूळ राशीचे लोक आयुष्यात सहजपणे कुणाच्याही बाजूने उभे राहत नाहीत. त्यांना सत्य एकाच बाजूला नसते हे माहीत असते. म्हणूनच ते आधी संपूर्ण चित्र पाहतात, प्रत्येक कोण समजून घेतात आणि मगच आपली भूमिका ठरवतात. ही सवय त्यांना इतरांपेक्षा अधिक दूरदृष्टी देणारी ठरते. या राशीचा स्वभाव लोकांना जोडणारा असतो, पण ते कोणावरही अवलंबून राहत नाहीत. नाते टिकवताना ते स्वतःची ओळख गमावत नाहीत. गरज पडली तरी ते एकटे राहणे स्वीकारतात, कारण त्यांना स्वतःसोबत शांत राहता येते. हा आत्मसंपर्क त्यांना आतून स्थिर ठेवतो आणि बाहेरच्या गोंधळाचा फारसा परिणाम त्यांच्यावर होत नाही. तूळ राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या भावनांपेक्षा परिस्थितीची गरज मोठी मानतात. त्यामुळे ते वैयक्तिक वेदना बाजूला ठेवूनही योग्य निर्णय घेऊ शकतात. हा त्यांचा त्याग नसून जबाबदारीची जाणीव असते. म्हणूनच लोक कठीण प्रसंगी त्यांच्याकडे पाहतात, कारण ते भावनेपेक्षा समजुतीला प्राधान्य देतात. ज्योतिषानुसार तूळ राशीचा समतोल हा केवळ स्वभावगुण नाही, तर अनुभवातून घडलेली ताकद आहे. आयुष्यातील अनेक चुकांमधून, विलंबातून आणि तडजोडींमधून ही शक्ती तयार होते. त्यामुळेच तूळ राशीचे लोक लवकर चमकत नाहीत, पण जेव्हा स्थिर होतात तेव्हा त्यांची जागा कोणीही सहज घेऊ शकत नाही. ते शांतपणे उभे राहतात, पण त्यांचा प्रभाव काळानुसार अधिकच ठळक होत जातो. जर तुम्हाला शांत स्वभावामागची खरी ताकद समजून घ्यायची असेल, समतोलातून आयुष्य कसं घडतं हे जाणून घ्यायचं असेल, तर अशा ज्योतिषीय सत्यांसोबत जोडलेले राहा. या प्रवासात प्रत्येक राशीची लपलेली शक्ती,
नजरेआड असलेले गुण आणि आयुष्य बदलणारे संकेत उलगडले जाणार आहेत. हे ज्ञान इथेच थांबू देऊ नका, कारण पुढचा संकेत कदाचित तुमच्याच राशीबद्दल असू शकतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.